समोरून असं दिसतंय 6 ते 7 ही ह्या समोरच्या ते 6 फुटाच्या विंडो आहेत आणि त्या साईडला आहे ते 2 हे लावले तुम्हाला दिसतील. तर ती 7 फुटाची विंडो आहे लांबी रुंदीला आणि उभी 5 फुटाची आहे. 5x7ची आपली ही विंडो आहे. त्या साईडला पडद्या वगैरे आपण मारलेले आहेत ते तुम्हाला बोललोच मी कसं काय केलेलं आहे. बाहेरून पण तुम्हाला प्रॉपर दाखवतो. हे बघा आपलं घर आता उभं राहिलेलं आहे. दिसायला पण छान दिसतंय. आता ते सगळं झाडं वगैरे आहेत त्याच्यामुळे ते दिसत नसेल व्यवस्थित खरं तर तुम्हाला. पण हे बघा असं मस्त आपलं हे काम झालेलं आहे इथे. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सौरभ कातळकर ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो आत्ता मी साईडवर इथे आलो आहे आणि आपली जी वरवलीची साईड आहे तिचं बांधकाम कितपत आलं आहे. आपण रिंग टाकली होती तर ह्या व्हिडिओमध्ये मी ती रिंग पण तुम्हाला दाखवेन. वरती आपण फुल रिंग टाकली होती आणि सेंटरला इथे हाफ लोड बेरिंग आपण ओतलेले आहेत. तर त्या मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आता मी केस वगैरे पण बारीक केलेत हे बघा, कारण की साईडवर जरा खूप प्रॉब्लेम होतो, म्हणजे ते धूळ वगैरे बसते केसांच्या. आता मग मध्ये पण मी वाढवली होती केस, स्वतः केस बारीक केलेले आहेत. आणि आता कसं दिसते मला सांगा. सो आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो की आपण काय करतोय नेमकं, बांधकाम कितपत आले. तर चला. तर मित्रांनो आता आपलं जे बांधकाम आहे ते झालेलं आहे आणि बांधकामाच्या वरती आपण आता रिंग टाकलेली आहे इथे. आणि आता हे प्लाय काढतात, म्हणजे रिंग आपली टाकून झालेली आहे ओतून. म्हणजे जो आपला 1200 स्क्वेअर फूटचा हे सगळा एरिया आहे त्याला आपण ही रिंग टाकलेली आहे. तिकडे प्लाय पण तुम्हाला दिसतील. तर आता प्लाय हे काढतायत. पहिलं आता झाले 1-2 दिवस झाले सुकायला. आपण थांबलो होतो 3 दिवस आपण सुकायला, म्हणजे वेळ द्यायला त्याला व्यवस्थित. त्याच्यानंतर आता ते प्लाय वगैरे आपण काढतो आहे. आणि बांधकाम 7 फुटाच्या नंतर झाल्याच्या नंतर आपण हे असं केलेलं आहे. वाटली जी म्हणजे जो स्क्वेअर आहे त्याला फुल लोड बेरिंग आपण ओतलेले आहे आणि आतमध्ये आहे ते हाफमध्ये लोड बेरिंग आपण ओतले. विंडो वगैरे आपल्या मोठ्या आहेत त्याच्यामुळे आपण ते असं पोरीचं साईडून लोड बेरिंग ओतून घेतली, म्हणजे जेणेकरून उद्या ते फाटता कामा नाही. त्याच्यामुळे आतमध्ये आहे ते आपण हाफ लोड बेरिंग ओतले आणि बांधकाम थप्पी आहे त्याच्यामुळे ते काय प्रश्नच नाही. इथे जो माल वगैरे मिक्सिंग करायचं काम चालू आहे हे बघा. आणि आता बऱ्यापैकी आपलं जे बांधकाम आहे ते झालेलं आहे आणि बांधकामावर आता आपण रिंग पण टाकून घेतलेली आहे. तर रिंग जी आहे ते आपण दगडाच्या साईजलाच टाकले, म्हणजे 9 इंच अशी रुंदीला आणि 6 इंच उंचीला अशी आपण रिंग टाकून घेतले. आणि स्क्वेअरला तर पूर्ण आपण फिरवले आहे रिंग. आणि आतमध्ये हाफ तुम्हाला दिसेल हे बघा, असं टी वगैरे व्यवस्थित मारलं आहे जेणेकरून ते फाटता कामा नये असं. आणि बाहेरच्या साईडला तुम्हाला दिसेल की ही जी रोडची साईड आहे त्या साईडला आपण पडद्या मारल्या आहेत विंडोसाठी. या साईडला तुम्हाला दिसेल त्या साईडला पण ह्या पडद्या वगैरे मारलेल्या आहेत, म्हणजे ते इकडून जास्त जो पाण्याचा फ्लो आहे तो कमी झाला पाहिजे. मग त्या पडद्यावर येऊन तो इफेक्ट कमी पडेल असं केलं. 3 पडद्या आपण दिलेले आहेत. तिथे जे हे बघा आता उभं राहिलो आहे. 7 फुटाची जी विंडो आहे समोर तिच्यावर आपण दिलेली नाही पडदे, कारण की 7 फुटाच्या विंडोला 7-8 फूट आपल्याला पडदी द्यावी लागेल. अर्धा फूट म्हणजे 6-6 इंच आपल्याला बाहेर द्यावी लागेल. ते 8 फूट अशी होऊन जाईल, त्याच्यामुळे ती नाही दिली. तर आता सगळं हे फळ्या वगैरे म्हणजे आपले जे प्लाय वगैरे आहेत ते काढायचं ते काम चालू आहे. हे दिसेल तुम्हाला काय आपण करतो आहे. त्या साईडला प्लायचं म्हणजे स्टॉक करतो आहे. याची चुका वगैरे आपल्याला काढावे लागतील, खेळ वगैरे मारलेले सगळे. त्याच्यामुळे तिथे एक साईडला आपण ते नेऊन ठेवतो आहे. आणि अशा पद्धतीने आपलं जे बांधकाम आहे ते झालेलं आहे. ही आता 7 फुटाची लेवल झालेली आहे, म्हणजे आता हे 7.5 फूट झाले रिंग टाकून आपलं बांधकाम वरपर्यंत. तर आता जी ही हाईट आहे सेंटरची आहे ती आपण 10 ते 10.5 फूट वरती उठवणार आहोत. आणि त्याच्यावर 3 लाईन जाऊन वरती आपण वेबल मारणार आहोत. तर त्याच्यानंतर समोरची जी पडवी आहे ती वेगळी देणार, ती एक 8.5 फुटाची आपण ती समोरची पडवी देणार आहोत. असं करायचं आहे सगळं. आणि मागची पडवी ती पण सेम 8.5 फुटाची आहे, म्हणजे ते बाकी आहेत ते प्लेन असल्यामुळे आपल्याला ते तसं करावं लागतं आहे. हा बाथरूमचा पीस आहे आणि इथे पण तुम्हाला दिसेल की रिंग वगैरे टाकून आपण घेतलेले आहेत. हे बेसिकली 3 BHKचा प्लॅन आहे. त्याच्यात विथ डबल गॅलरी आहे, समोर ओटी आणि एक पडवी आहे, म्हणजे असं ते तयार आपण केलेलं आहे. हॉल तुम्हाला मजगर दिसेल हॉल. या साईडला सगळ्यात मोठा रूम आता हे 2 प्लाय ठेवले, तो मोठा रूम आहे आणि त्या बाजूचे 2 छोटे रूम आहेत असं केलं आहे. तर प्लाय वगैरे सगळे आता प्रॉपर आपले काढून झालेत, फक्त खालच्या त्या फळ्या आपण काढल्या नाहीत कारण की त्याला सपोर्ट आहे. आता समोरून तुम्हाला मी दाखवतो की कसं केलं आहे. विंडो बघा केवढ्या मोठ्या आहेत आणि त्यासाठीच आपण ती लोड बेरिंग आहे ती फुल 9 इंचाची 9 ते 6 इंचाची आपण ती 9x6ची ओतून घेतलेली आहे, जेणेकरून उद्या आपलं बांधकाम आहे ते फाटता कामा नाही आणि प्रॉपर आपल्या बांधकामाला चिकटूनच ते धरून राहील असं आपण ते केलेलं आहे. आता तुम्हाला मी परत खाली उतरलो होतो, आता वरती जाऊन मी परत तुम्हाला दाखवतो की कसं दिसतं. आता प्लाय वगैरे तर सगळे आपले काढून झालेत, फक्त या फळ्या काढायच्या राहिलेल्या आहेत. तर आता तिथे बांधकामाला सुरुवात केलेली आहे त्यांनी.
दिसेल तुम्हाला सगळं माचण वगैरे म्हणजे उभं राहण्यासाठी वगैरे सगळं घेतलेले आहे, तयारी केलेली आहे. त्याच्यानंतर आता तिथे बांधकामाची आपली तयारी चालू झालेली आहे. तिथं जाऊन तुम्हाला जवळून दाखवतो की कशा पद्धतीने बांधकाम आपलं चाललं आहे. बांधकामात म्हणजे आपलं कुठचंच कॉम्प्रोमाइज आपण करत नव्हतं. सिमेंट रेती वगैरे प्रमाण व्यवस्थित आपण वापरून आपलं हे बांधकाम चालू आहे आणि एक लेवलमध्ये फिनिशिंगमध्ये आपलं हे बांधकाम इथे तुम्हाला दिसेल. महिन्याभरामध्ये आपलं हे घर उभं राहिलेलं आहे. अजून लवकर झालं असतं, बऱ्यापैकी तोडाफोड आपण करून हे सगळं हे केलं आहे. म्हणजे JCB वगैरे लावलंच नव्हतं, हे सगळं हाती तोडून सगळं आपण हे उभं केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे बराच वेळ गेलेला आहे. तर आता पावसाच्या अगोदर आपल्याला हे बांधकाम पूर्ण करायचं आहे. म्हणजे आता ही 8.5 फूट हाईट झाल्याच्या नंतर म्हणजे 8 फूटच आपल्याला ठेवायची होती खरं तर, कारण की तिथे उतार मिळत नाही. पण आता आपण ही हाईट आहे ती 8.5 फूट केलं आहे. 8 फूट 7 इंच आपली ही हाईट झालेली आहे. आणि या साईडला आता तुम्हाला दिसेल की एक लेवलमध्ये आपण बांधकाम इथं आपलं चालू आहे. रिंगच्या वरती बांधकाम आपल्याला प्रॉपर करावं लागतं, कारण की खालची जी भिंत आहे आणि वरची जी भिंत आपण रिंगच्या वरती करणार ती वल्व्यामध्ये सोडावी लागते. त्याच्यामुळे ते प्रॉपर करावं लागतं. आता ही रिंग तर पूर्ण आपली वाटली ओतून झालेली आहे. खालचे जे आपण सपोर्ट लावले ते आधी आपण काढणार नाहीत, व्यवस्थित जरा सुकू देत. वरती आपण बांधकाम चालू केलेलं आहे. ह्याच्यावर आता फक्त 2च लाईन असतील, म्हणजे 8.5 फुटाची लेवल होऊन जाईल. आणि मध्ये सेंटरला जी लाईन आपण देणार त्या 5 लाईनी येतील. त्याच्यावर एक बीम पण आपल्याला द्यायचं आहे, ते पण मी तुम्हाला नंतर दाखवेन की आपण तो बीम कसा देणार आहोत. कारण की त्या साईडला ज्या भिंती आहेत त्या सेंटरला आल्याच नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला ते बीम द्यावे लागणार. इथून तो जो दरवाजा आहे तिथून आपल्याला तो बीम द्यावा लागणार आहे. ते पण तुम्हाला मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. तर हे बघा मित्रांनो, आत्ता आपलं जे बांधकाम आहे ते एवढं इथपर्यंत झालेलं आहे. आता ह्या किती 5 लाईनी उठलेल्या आहेत, म्हणजे इथून ते जे तिथे कट दिसतोय तिथून आपल्याला बीम टाकायचा आहे तो. तर ते पण मी तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित दाखवेन की कशा पद्धतीने आपण ते टाकणार आहोत. आता तर इथे बांधकाम चालूच आहे, दिसेल तुम्हाला. आतून पण जाऊन दाखवतो की कसं केलं आहे नेमकं. हे बघा, इथे समोर या 2च लाईन आहेत. खरं तर एकच लाईन होती, पण आता आपण ते 8.5 फूट केले. 8 फूट होते, 8.5 फूट आम्ही इथे करून टाकलेलं आहे. हे बघा, तर वरती चढून दाखवतो तुम्हाला. मला वाटतं हाईट नाही पुरणार माझी, बघूया थांबा. आतून असं दिसतंय, म्हणजे इथून दगड जो बाहेर काढला आहे ते तिथून जो असा आपला बीम येणार आहे तो तिकडे फूटपर्यंत जाणार आहे. त्याच्या आतमध्ये जाईल तिथे तो एक शेवटचा दगड दिसतो त्या लेवलला येणार. त्या साईडला सेम तसंच इकडे पण एक बीम असणार आहे. इथून तो डायरेक्ट तिकडे आतमध्ये जाणार आहे. असं करायचं आहे. ते बांधकाम बघा एवढं बऱ्यापैकी झालेलं आहे. आता ह्या 5 लाईन उठलेल्या आहेत. या साईडला पण सेम टू सेम तेवढंच 5 लाईन आपण उठवून घेतलेल्या आहेत. हे बघा, इथे बांधकाम चालू आहे. ते 1 ते 2 दिवसामध्ये बऱ्यापैकी बांधकामाची लेवल होईल. तो रिंग टाकायला थोडा वेळ जाईल, म्हणजे 1 ते 2 दिवस सुकायला जावे लागतील, पण ती टॉप लेवललाच येते बऱ्यापैकी. असं सगळं आहे. म्हणजे त्याच्यावर 3 लाईन आपण कोळीच्या देणार आहोत आणि त्याला आपण बेबल मारणार नंतर. असं सगळं करायचं आहे आपल्याला. तर बांधकाम कसं झालं आहे मला नक्कीच सांगा. आणि हे महिन्याभरामध्येच आपण उठवून घेतलं. बाकी वेळ त्या बारीक सुरीक गोष्टीला गेला ते सोडूनच द्या. समोरून असं दिसतंय 6 ते 7 ही ह्या समोरच्या ते 6 फुटाच्या विंडो आहेत. आणि त्या साईडला आहे ते 2 हे लावले तुम्हाला दिसतील. तर ती 7 फुटाची विंडो आहे लांबी रुंदीला, आणि उभी 5 फुटाची आहे. 5x7ची आपली ही विंडो आहे. त्या साईडला पडद्या वगैरे आपण मारलेले आहेत. ते तुम्हाला बोललोच मी कसं काय केलेलं आहे. बाहेरून पण तुम्हाला प्रॉपर दाखवतो. हे बघा, असं आपलं घर आता उभं राहिलेलं आहे. दिसायला पण छान दिसतंय. आता ते सगळं झाडं वगैरे आहेत त्याच्यामुळे ते दिसत नसेल व्यवस्थित खरं तर तुम्हाला. पण हे बघा, असं मस्त आपलं हे काम झालेलं आहे इथे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा. आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात. आता सध्या गडबडीमध्ये आहे म्हणून रेग्युलर टाकता येत नाही. त्याच्यामुळे पण आता तुम्हाला दिसेल की कामात कुठे आहे मी बिझी. अजून 2-3 साईड आपल्या चालू आहेत, त्या पण मला ह्या व्हिडिओमध्ये कवर करता आल्या नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर चला मित्रांनो, बाय बाय.